वंदे मातरम मित्रांनो. मागे मी एकदा व्हिडिओ पोस्ट केला होता संगमनेरचा आपला चंदनापुरी घाट गेला कुठे, आणि त्याचा जो जुना ओरिजिनल घाट होता मी तो तुम्हाला दाखवला होता, आणि तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. भरपूर लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि भरपूर लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया पण नोंदवल्या होत्या. तर त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला जो खेड घाट आहे, खेड घाट होता तो नेमका कुठे गेला आहे आणि तो अजून सुरू आहे का, किंवा आजची त्याची परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी आता पुण्यावरून नाशिकच्या दिशेने निघालेलो आहे, आणि माझ्या मागे बघू शकतो तुम्ही, हा तो चौक आहे जिथून हा जो रस्ता आहे, या रस्त्याने आपल्याला खेड घाटामध्ये जाता येतं. तर आज आपण खेड घाटाचा प्रवास करूया. वंदे मातरम. तर हा आहे नवीन घाट जिथून आपण सरळ निघून जातो, आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला इथून खाली आता लेफ्टला जायचं आहे, आणि तुम्हाला आता खेडघाट दाखवतो पुढे. तर मित्रांनो, खेडघाट सुरू झाला आहे. नेमका आज माझ्या मोबाईलची बॅटरी अजिबात चार्ज नाही आहे, त्यामुळं तुम्हाला सुरुवातीपासून नाही दाखवता आलं. आणि छान असा तलाव आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा खेडघाट आहे. पोरं मस्त फोटोग्राफीमध्ये मथळ आहे. क्षेत्र परंदा इंदिरा फार्म, हे इंदिरा फार्म. त्या तिथे एक फार सुंदर रिसॉर्ट आहे, तिथे दिसतंय. एक छान रिसॉर्ट आहे इथं. येस, एकदा आलेले तिथं, म्हणजे राहिलं नाही, फक्त आलेलं आहे इंदिरा फार्म. आणि हा तो खेडघाट आहे. आणि जिथं आपल्याला जो सध्या आजार झालेला आहे, काय करावं, आपल्या लोकांना काय बोलायचं, आपलेच आहे पण इतके बोगस आहे. इतकं सुंदर निसर्ग आहे बघा, आणि इथं येऊन यांना कचरा करावा का कसा वाटतो, घाण फेकावं कशी वाटते, म्हणजे काहीच शरम नाही. हे बघा मित्रांनो, समोर जो मी म्हणत होतो ना, तो तलाव बघा किती सुंदर आहे, किती सुंदर परिसर आहे. आणि हे जे 2 रिसॉर्ट आहे ना, इंदिरा रिसॉर्ट म्हणतात त्याला, किती सुंदर आहे परिसर. इथं छान असं एक मंदिर पण आहे. हे बघा, खालून काहीतरी ट्रॅक्टरचा आवाज येतो आहे, काहीतरी काम चालू आहे, मोटर चालू आहे बघ. आणि एकदम सुंदर परिसर आहे. पूर्वी ह्या घाटातून जाणं खूप अवघड असायचं. मला वाटतं चंदनापुरीनंतर सगळ्यात अवघड घाट पुण्याला जाताना हाच असायचा. टोटल मला आठवतो तेव्हा पुण्याला जायला छोटे मोठे असे 7 घाट लागायचे, आणि त्यातला हा 2 नंबरचा सगळ्यात अवघड घाट होता चंदनापुरीनंतर. अतिशय सुंदर परिसर आहे, पण जिथं जिथं आपल्या नालायकांनी घाण कचरा केलेली आहे, हे बघा, हे सगळं घाण कचरा इथं केलेलं आहे. काय मिळतात लोकांना माहीत नाही. एवढंच बघा, पक्ष्यांचे आवाज किती सुंदर येत आहे. इथं वरती पक्षी येत काही. ह्या रिसॉर्टला आलं पाहिजे, एकदा राहिलं पाहिजे इथं. सुंदर आहे.
आमच्या इथं हा जुना खेळघाट आणि हा नवीन जो आपला आता अस्तित्वात असलेला हायवे तो इथं त्याला आपण लिंक होतो. हे आकाशवाणी जाते. चलो वंदे मातरम मित्रा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि बोलावं असं वाटेल तर